अर्थात आज महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्तानं सर्वत्र उत्साहाचं असं वातावरण आहे. असं असताना मात्र 1 मेच्या दिवशी अनेक बदल सुद्धा होत आहेत. दर महिन्याचा बजेट सावरताना सर्वसामान्य जनतेची दमछाक होत असते. खर्च कमी करून बचत करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र 1 मे पासून नियमात होणारे बदल पाहता सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे. पाहूया आजपासून नेमके काय नवे नियम लागू होत आहेत. 1 मे पासून नियमात बदल हे नक्की पहा. तुमच्या खिशाला बसणार मोठी कात्री. सर्वसामान्य जनतेचं बजेट कोलमडणार. महिन्याचा पगार झाला म्हणून सगळेजण आनंदात असतात. मात्र 1 मे पासून महत्वाच्या नियमातील बदल पाहता सगळ्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. अगदी तुमच्या किचन पासून ते रेल्वेचा प्रवास आणि बँकिंग व्यवहारांवरही याचा परिणाम होणार आहे. ते कोणते महत्वाचे बदल आहेत ते एकदा पहा. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी 17 ऐवजी 19 रुपये शुल्क. बॅलन्स चेक करण्यासाठी प्रति व्यवहार 6 ऐवजी 7 रुपये शुल्क. रेल्वेची स्लीपर एसी कोचची वेटिंग तिकीट आता अवैध ठरणार. वेटिंग तिकिटावर आता फक्त सामान्य डब्यातूनच प्रवास वैध. आगाऊ आरक्षणाचा कालावधी 120 दिवसांवरून 60 दिवसांवर. 11 राज्यांतील प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण होणार. 1 मे पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढण्याची शक्यता. एकूणच आता बदलण्यात आलेल्या नियमांनुसार रेल्वे प्रवासापासून ते घरगुती गॅसची खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सोबत एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्कही मोजावं लागणार. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.